आज मोमोज खायची इच्छा झाली. म्हटलं चला घरीच बनवूया. तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि मराठी रेसिपी ब्लॉगर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मोमोज तयार करण्यासाठी इथे मी वजनामध्ये 200 ग्रॅम मैदा घेतला आहे. आता तुम्ही पूर्ण मैद्याऐवजी अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरूनही मोमोज बनवू शकता. पण मी इथे पूर्ण मैदा वापरला आहे. यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि हाफ टेबलस्पून मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकताना कॅमेरा ऑन नव्हता आणि पाणी टाकून छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे पीठ अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आता मोमोच्या स्टफिंगसाठी काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथे मी 9 ते 10 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेत. खिसलेलं आलं घेतलं आहे. 1 गड्डा लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कोबी. आवडीनुसार यामध्ये तुम्ही पनीर टाकू शकता. थोडासा डार्क सोया सॉस आणि थोडंसं व्हिनेगर. तर हे सर्व साहित्य आपल्याला मोमोच्या स्टफिंगसाठी लागणार आहे. यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही वापरू शकता, जसं गाजर, मटार. तर एका पॅनमध्ये मी 2 ते 2.5 पळ्या तेल टाकले आहे. त्यामध्ये सुरुवातीला बारीक चिरलेला लसूण जाईल. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे, खिसलेलं आलं जाईल. आता या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट टाकायची नाही, त्यामुळे चव चांगली नाही येणार. असे तुकडेच करून टाकायचे म्हणजे चव छान येते. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि बारीक चिरलेला कोबी हे टाकून घ्यायचे सर्व. आता या सर्व भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत. स्लो फ्लेमवरती ह्या भाज्या वाफवायच्या नाहीत, नाहीतर त्यांना पाणी सुटेल, मग आपलं स्टफिंग चांगलं होणार नाही. आता यामध्ये 1 टेबलस्पून सोया सॉस टाकला आहे. आवडीनुसार पनीर टाकून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून व्हिनेगर टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता खूप भाज्या या शिजवायच्या नाही आहे. फक्त भाज्यांचा कच्चेपणा निघून जाईल इतपतच भाज्या वाफवायच्या आहेत. तर इथे आपलं मोमोजचं स्टफिंग बनून तयार आहे. तर आता मोमोज कसे करायचे ते बघूया. तर सुरुवातीला मैद्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आणि पुरी लाटून त्याप्रमाणे पुरी लाटून घेतली. त्यामध्ये हे स्टफिंग भरलं आहे. सुरुवातीला दोन्ही साईडच्या कडा व्यवस्थित आपल्याला सीलबंद करून घ्यायच्या आहेत. आता मोमोजला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकता. जरुरी नाही की विशिष्ट आकारच आला पाहिजे. तर या ठिकाणी मी एक साईडनी दुमड घातली आहे आणि दुसरी साईड फक्त जॉईंट करत जायची आहे. आता मोमोजची पारी लाटताना देखील पातळ लाटायची म्हणजे मोमोज छान नाजूक तयार होतात. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही मोमोजला आकार देऊ शकता. आता हे मोमोज आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी इडली पात्रामध्ये आपण वाफवून घेणार आहोत. तर इथे व्यवस्थित सीलबंद करून घ्यायचे आहेत मोमोजची तोंडं, म्हणजे ती वाफवताना त्यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही. आता ही मैद्याची असली तरी चामट किंवा चिवट लागत नाही, खूप छान होतात. तर इथे तयार आहेत आपले सर्व मोमोज. तर इडली पात्रामध्ये मी हे वाफवून घेतले आहेत. तर तुम्ही बघू शकता वाफवलेले मोमोज किती सुंदर असं त्याला चकाकी ग्लेझिंग आलेली आहे. याचाच अर्थ आपले मोमोज खूप छान शिजले गेले आहेत. खूपही जास्त वेळ नाही शिजवायचे, नाहीतर चामट होती. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. तर इथे गरमागरम व्हेज मोमोज बनवून तयार आहेत. हे मोमोज तुम्ही सॉस किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता. खूप खायला मस्त लागतात, एकदम भन्नाट लागतात. एकदा नक्की नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर देखील करा. थँक्स फॉर वॉचिंग.